नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. संगीताने नैनाच्या लग्नामध्ये जे बँकेकडनं कर्ज घेतलेलं असतं त्या कर्जाचा एकही हप्ता फेडलेला नसतो. त्यामुळे बँकेचे माणसं आता घरी आलेले असतात आणि ते संगीताला बँकेचे माणसं आता घरी आलेले असतात आणि ते खरे कुटुंबाला धमकी देतात. खरे कुटुंबाला ते सांगतात की आता आम्ही तुमचं काहीच ऐकणार नाही. बँकेचा अजून एकही हप्ता भरला गेलेला नाहीये, त्यामुळे तुमचं घर आम्ही निलावात विकतोय. हे ऐकून संगीताला आणि बाबांना तर मोठा धक्का बसतो. संगीता म्हणते की अहो असं काय करताय, आम्ही तुमची पै ना पै चुकती करू, परंतु आम्हाला थोडा टाईम द्या. परंतु बँकेवाले लोक आता अजिबात ऐकायला तयार नसतात आणि ते म्हणत असतात की आत्तापर्यंत आम्ही खूप थांबलो, एकतर तुम्ही आमचे फोनसुद्धा उचलत नाही. आम्ही आता जास्त वेळ नाही थांबू शकत आणि आम्हाला हे घर आता विकावंच लागणार. संगीता आणि बाबा त्या माणसांच्या अगदी पाया पडत असतात आणि त्याच वेळी कला देखील माहेरी आलेली असते. कला जेव्हा हे सर्व बघते तेव्हा कला आईबाबांना उठवते आणि म्हणते की तुम्ही का त्यांच्या पाया पडताय, पाया पडायची तुम्हाला काही गरज नाही, मी आहे ना. आणि मग कला आता त्या बँकेच्या माणसांसोबत बोलत असते आणि ती म्हणत असते की आम्हाला माहिती आहे की आमच्याकडनं चूक झाली, आमच्याकडनं कुठलेही हप्ते भरले गेले नाही आहे, परंतु मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी हे हप्ते पूर्ण भरेल. तर ती माणसं सांगतात की ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही तुम्हाला 2 दिवसांची अजून मुदत देऊ, परंतु जर 2 दिवसामध्ये तुम्ही हप्ता भरला नाही तर मात्र आम्ही हे घर निलावात विकू. कला म्हणते की ठीक आहे. आता ते माणसं तर तिथून निघून जातात, परंतु घरातलं वातावरण पूर्णपणे चेंज झालेलं असतं. घरातले सर्वजण रडत असतात. आता काय करायचं तेच कळत नसतं. पैसे येण्याचे ऑप्शन नसतात, परंतु जाण्याचे भरपूर असतात. नैना म्हणत असते की आता हे सगळं कसं होणार, माझं लग्न कसं होणार, घर जर नसेल तर लग्नाच्या रीती तरी कशा होणार. कला आता नैनावर चिडत असते आणि म्हणत असते की नैनाताई, तुला अजूनही तुझ्या लग्नाचंच पडलंय का गं? अगं एकदा तरी हा विचार कर की तुझं लग्न झाल्यानंतर आईबाबांची काय परिस्थिती असेल. अगं एवढा तरी विचार कर की तुझं आणि राहुलचं लग्न झाल्यानंतर आईबाबाची काय परिस्थिती असेल. प्रत्येक वेळी फक्त तुझाच विचार करणार का गं? कला असं बोलल्यावर नैना आता गप्प बसते. कलाला आता एवढे 20 लाख रुपये कसे जमवायचे हा मोठा प्रश्न असतो आणि काहीही केलं तरी आपल्याला लोन तर द्यावंच लागणार. म्हणून आता कला काम करण्याचं ठरवते. कला पुन्हा एकदा जगदंबा भांडारमध्ये जाऊन काम करण्याचं ठरवते आणि ज्या छोट्या मोठ्या ऑर्डर्स असतात त्याही घेणार असते. त्या रोज चांदेकरांच्या घरून आता जगदंबा भांडारमध्ये काम करायला जात असते. तिथे दिवसभर काम करते. तर एका दिवशी कलाला पेंटिंगची ऑफर येते. एका केकच्या दुकानावर पेंटिंग करायचं असतं आणि त्याची ऑर्डर त्यांनी कलाला दिलेली असते. 4 पैसे मिळतील म्हणून कलाने ती ऑर्डर घेतलेली असते आणि ती तिचं पेंटिंगचं काम करत असते. दुकानाच्या बाहेर ती पेंटिंगचं काम करत असते. तिने पेंटिंगचे कपडे घातलेले असतात, अंगावर रंग वगैरे सांडलेला असतो. त्याचवेळी चांदेकरांची एक नातेवाईक तिथून चाललेली असते आणि तिला बघून कलाला समजतं की ही दुसरी तिसरी कोणी नसून चांदेकरांची मोठी सून आहे. आणि मग पेंटिंग करताना त्या बाईने कलाचा फोटो घेतलेला असतो आणि तो फोटो ती सेंड करते सरोजला. सरोज जेव्हा तो फोटो बघते तेव्हा सरोजला खूप राग येतो आणि सरोज आबांनाही तो फोटो दाखवते. घरामध्ये सगळ्यांना त्या फोटोबद्दल कळलेलं असतं. घरामध्ये सगळ्यांना कळतं की कला ही चांदेकरांच्या घरून जगदंबा भांडारमध्ये काम करायला जाते आणि तिच्या आईवडिलांचे छोटे मोठे काम करते. एवढ्या मोठ्या घरातली सून ही बाहेर जाऊन अशी कामं करतीये, त्यामुळे सगळ्यांचाच माथा ठणकलेला असतो. अद्वैत आणि आबा तर कलावर प्रचंड चिडलेले असतात. आता जेव्हा कला घरी येते तेव्हा सर्वजण कलाची वाटच बघत असतात की कला कधी घरी येते. कला घरी आल्यानंतर सर्वजण रागाने बघत असतात. कला विचारते की काय झालंय सगळ्यांना, माझ्याकडे असं का बघताय सगळे आणि काय केलंय मी असं. तेव्हा आबा उठतात आणि म्हणतात की सुनबाई, तू काय केलंयस हे आम्हाला विचारतीयस? तुला नाही माहीत का तू काय केलंयस ते? आत्तापर्यंत मी तुला एवढी मदत केली, आत्तापर्यंत तू जे म्हणशील ते सगळं केलं आणि त्याचं तू हे फळ दिलं. कला म्हणते की आजोबा, पण असं झालंय काय, म्हणजे तुम्ही मला असं का बोलताय? तेव्हा आबा आता कलाला तो फोटो दाखवतात आणि त्या फोटोमध्ये कला पेंटिंग करत असते. जेव्हा तो कला फोटो बघते तेव्हा विचारते की आबा मग ह्यामध्ये काय झालं, मी पेंटिंग करत होते. आबा म्हणतात की तू चांदेकरांची सून आहेस आणि तू हे विसरलीस का, तुला असं छोटं मोठं काम नाही करता येणार आता. कला आबांना म्हणत असते की आबा, काम शेवटी कामच असतं ना, ते छोटं असो किंवा मोठं असो, शेवटी काम करण्याला जास्त महत्त्व आहे. आबा कलावर चिडतात आणि म्हणतात की सुनबाई, तू आम्हाला नको शिकवू,
आम्ही या घरातले मोठे आहोत आणि या घरामध्ये आम्ही काहीतरी नियम बनवलेत आणि त्या नियमांचं पालन हे झालंच पाहिजे. त्यामुळे तू इथून पुढे बाहेर जायचं नाही आणि बाहेर अशी कामही करायची नाही. आणि हाच आमचा शेवटचा शब्द आहे. हे ऐकल्यावर कला म्हणते की आजोबा, परंतु मला जायचं आहे. माझं काम म्हणजे माझं स्वप्न आहे. माझं काम म्हणजे माझा आनंद आहे. आणि तुम्हाला आठवतंय जेव्हा मी या घरात पहिलं पाऊल टाकलं होतं तेव्हा तुम्ही माझ्या कामाचं किती कौतुक केलं होतं. जेव्हा मी मूर्ती बनवली होती तेव्हा तर तुम्ही मला म्हणाला होतात ना की तू देवी आईचंच रूप आहेस म्हणून. तेव्हा तुम्ही माझ्या कामाची इतकी कदर करत होता आणि आता माझ्या कामाचा एवढा डिसरिस्पेक्ट. फरक फक्त एवढं झाला की तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं आणि आता माझं लग्न झालंय. आणि मी जरी चांदेकरांची सून असली म्हणून काय झालं. ज्या कामात मला आवड आहे ते काम मी नाही का करू शकत. सरोज आता कलाला ओरडते आणि कलाला म्हणते की बस झालं कला, किती बोलशील. आणि एक विसरू नकोस की तू आबांशी बोलतीये. आता जर आबांच्या विरोधात एक शब्द बोललीस ना तरी मी खपवून घेणार नाही. कला म्हणत असते की सरोज मॅडम, मी आबांच्या विरोधात बोलतच नाहीये. मी तर फक्त माझं मत मांडतीये. या घरातले पुरुष जसं त्यांचं काम करतात, पेढीवर जातात, तर माझंही ते काम आहे. मलाही पेंटिंग आवडते. मी सुद्धा एक आर्टिस्ट आहे आणि म्हणून मी माझं काम करतीये. यात गैर काय आलंय किंवा यात चुकीचं तरी काय आहे. आणि मी चांदेकरांची सून असले म्हणून काय झालं. त्यामुळे माझ्या कामाची किंमत तर कमी होत नाही आणि माझ्या कामामुळे चांदेकरांची किंमतही कमी होत नाही. आबांना मात्र आता कलाचा खूप राग यायला लागतो आणि ते कलावर खूप ओरडतात आणि म्हणतात की सुनबाई, आता यापुढे तू एक शब्दही बोलणार नाही. जर तुला या घरामध्ये राहायचं असेल तर तुला या घरातल्या नियमांसोबतच राहावं लागेल आणि इथून पुढे तू काम करायला जाणार नाहीस. परंतु तरीसुद्धा कला आता आबांना म्हणते की आबा, मी तुमचा खूप आदर करते. तुमच्या प्रत्येक गोष्टीचा मला खूप आदर आहे आणि जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून मला कोणीच साथ दिली नाही, परंतु तुम्ही मला कधीही पर्क केलं नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये माझी साथ दिली. मी आयुष्यभर त्या गोष्टीसाठी तुमची ऋणी आहे. या गोष्टीमध्ये मी तुमचं नाही ऐकू शकत. मला हे काम करावंच लागेल आणि मी बाहेर जाऊन हे काम करणार, कारण माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. कला विचार करते की मी जर आता चांदेकरांना सांगितलं की आमचं घर निलावात विकलं जाणार आहे तर चांदेकर एवढे मोठे आहेत की ते नक्कीच आम्हाला मदत करतील. परंतु मला त्यांची मदत घ्यायची नाही आहे. मला माझं घर माझ्या पैशांनी वाचवायचं आहे. उगाच या गोष्टीमध्ये मला चांदेकरांचे उपकार नको आहे. त्यामुळे ती चांदेकरांची कुठलीही मदत न घेण्याचं ठरवते आणि आबांना ती निर्भीडपणे सांगते की आबा, मी तुमचं हे ऐकू शकत नाही आणि मी माझं कामही सोडू शकत नाही आणि तुम्ही मला त्यासाठी माफ करा. आबांना कलाचा खूप राग आलेला असतो आणि कलाचा आता ते रागराग करायला सुरुवात करतात. रूममध्ये आल्यावर अद्वैत कलावर खूप ओरडत असतो आणि म्हणत असतो की ही काय पद्धत झाली का आबांशी वागायची आणि तू आबांशी असं बोलूच कसं काय शकते. तर कला म्हणते की हो का, मला एक कळत नाही. जर तू बाहेर जाऊन काम करू शकतो तर मी बाहेर जाऊन का काम करू शकत नाही. आणि अद्वैत, तू एवढा शिकलेला आहेस तरी तुला या गोष्टींना बढावा द्यावासा वाटतो, तरी तुला हे नियम बरोबर वाटतात. मी आबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करते, परंतु ते निर्णयसुद्धा बरोबर असायला हवेत ना. आणि ह्या निर्णयाचा आदर मी नाही करू शकत कारण मला कुठल्याच अर्थाने हे बरोबर वाटत नाही. जर काम करणं जर चुकीचं आहे तर हा कुठला रूल आला. अद्वैत सुद्धा त्या गोष्टीबद्दल आता कलाशी भांडत असतो. कला ऑलरेडी तिला जे पैसे द्यायचे असतात त्याच गोष्टीमध्ये गुंतलेली असते. त्यामुळे अद्वैतशी भांडण्यात तिला अजिबात इंटरेस्ट नसतो. 2 दिवस उलटूनही गेलेली असतात. कलाकडे अजूनही पैसे जमलेले नसतात. त्यामुळे कलाला खूप टेन्शन येतं आणि काय करावं हेच कळत नसतं. आता तेवढ्यातच काजूचा फोन कलाला येतो आणि काजू कलाला सांगते की बँकेचे माणसं पुन्हा एकदा घरी आले आणि आता ते आपल्या घराला टाळा लावताय. हे ऐकून कलाला प्रचंड मोठा धक्का बसतो. कला म्हणते की नाही, मी आपलं घर असं नाही जाऊ देणार. प्लीज तू काहीतरी कर, त्यांना थांबव, मी वाटल्यास तर तिथे येते. आणि ही गोष्ट ऐकलेली असते अद्वैतने. अद्वैतला समजलेलं असतं की कलाचं घर हे निलावात विकलं जाणार आहे आणि त्यामुळे कला बाहेर जाऊन काम करतीये. अद्वैतला या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात. अद्वैत विचार करत असतो की मला काहीही करून कलाची तर मदत करावी लागेल, परंतु हिला जर मी असेच पैसे दिले तर हिला ते कधीच आवडणार नाही आणि ते पैसे ती कधीच स्वीकारणार नाही. त्यापेक्षा मला काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि मग कलाच्या अकाउंटवर तो 50,000 रुपये टाकून देतो. कला त्याला विचारते की एवढे 50,000 रुपये का टाकलेत माझ्या अकाउंटवर आणि मी तुला सांगितलंय की मला तुझे 1 रुपया पण नको आहे. तर अद्वैत म्हणत असतो की एक्सक्यूज मी, मला पैसे द्यायला काय माझ्याकडे पैसे जास्त नाही झाले आहे आणि जरी जास्त झाले असेल तर तुझ्यासारख्या मुलीला मी कधीच देणार नाही. तू चांदेकर ज्वेलर्समध्ये तुझ्या ज्या डिझाईन पाठवल्या होत्या ना त्या डिझाईन सिलेक्ट झाल्या आणि त्याचे मी तुला हे 50,000 रुपये देतोय. तुझ्या कामाचे तुला पैसे देतोय म्हणून ठेव. तर कला विचार करते की अच्छा, म्हणजे माझ्या कामाचे पैसे आहेत म्हटल्यावर कला ते पैसे ठेवून घेते.
अशा प्रकारे अद्वैतने नकळत कलाची मदत केलेली असते. कला सगळ्यात पहिल्यांदा 50,000 रुपयाचा तो पहिला हप्ता भरून टाकते, जेणेकरून घर वाचवण्यासाठी कलाला थोडे दिवस भेटलेले असतात. आणि मग बँकेचे माणसं कलाला सांगतात की तुम्ही जर अशाच प्रकारे पैसे भरत राहिले तर तुमचं घर वाचेल. कला म्हणते की मी तुमचे सगळे हप्ते भरेल, परंतु प्लीज तुम्ही आमचं घर निलावात नेऊ नका. मी तुमचे सगळे पैसे रिटर्न करेल. कलाने पहिला हप्ता भरलेला असतो आणि कलामुळे घर निलावात जाण्यापासून वाचलेलं असतं. कलाने तिचं माहेर पण वाचवलेलं असतं. त्यामुळे बाबांना आणि संगीताला कलाचा खूप आदर वाटत असतो. आणि हे सगळं शक्य झालेलं असतं ते अद्वैतमुळे. परंतु अद्वैत यामध्ये फ्रंट हिरो नसून तो पडद्यामागचा हिरो म्हणून काम करत असतो. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा ट्विस्ट जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.